नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे 2005 पूर्वी रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने 2 फरवरी 24 रोजी शासन निर्णय काढला. यावर शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगीची भावना असल्याचे तात्काळ शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आटबल यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची आमदार सुधाकर आटबल यांनी भेट घेतली. यावेळी आयुक्त शिक्षण सचिंद्र प्रतापसिंह उपस्थित होते. दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहीर आणि अधिसूचना निर्गमित झाल्याप्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 पूर्वी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही. त्यामुळे वित्त विभागाने दिनांक 2 फरवरी 2024 रोजी काढलेल्या दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहीर आणि अधिसूचना निर्गमित झाल्याप्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 पूर्वी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय काढण्याबाबत आमदार सुधाकर आटबल यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले. तसेच नगर परिषद भंडारा येथे बऱ्याच वर्षापासून संच मान्यता दुरुस्ती प्रकरणे प्रलंबित आहे, त्या तात्काळ दुरुस्त करण्याबाबत आमदार सुधाकर आटबल यांनी आयुक्त शिक्षण सचिंद्र प्रतापसिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.